आपण आज मेडिकलमध्ये बसलो होतो. आम्ही तिघजण बसलो होतो मेडिकलमध्ये, दादा, अवेद भैया आणि मी. तर आज पाऊस पडला होता, खूप पाऊस पडला. तर आमच्याकडे चार्जिंग करायला, मोबाईल चार्जिंग करायला गावामध्ये लाईट नसले म्हणून ते आमचे कोलप्याचे मित्र आलते. तर हे मित्र येतं. काय नाव आहे मित्रा तुझं? ऋषी. मित्रा तुझं नाव काय? तुझं नाव काय मित्रा? ऋषी. तुझं पण ऋषी, त्याचं पण ऋषी. तर दोघे नोकरी आलते आमच्या मेडिकलवर. तर त्या दोघांनी आम्हाला सबस्क्राईब केलं होतं. तर ते खास आमची साईन घ्यायसाठी आले होते की तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवता, तुम्ही नक्की ब्लॉग स्टार होणार, तुम्हाला प्ले बटन भेटन असं होईल. तर मग तुम्ही आमची व तुमची भेट नाही होऊ शकणार. तर मग म्हणून ते आले होते. तर त्याच्या गावात लाईट नाही, काऊन की त्यांचं गाव खूप लहान आहे. कम से कम आपला जे मेडिकल आहे ना, त्या मेडिकलमध्ये त्याचे 5 घरं बसतात बा, एवढंच त्याचं गाव आहे. मोठं आहे का? बरं, आपल्या मेडिकलमध्ये त्याचे 2 घरं बसू शकतात. आता 2 घरं पण नाही, 1 रूम एवढी त्याचं घर असतं. एवढं आपलं मेडिकल आहे. बघा, तर आता कोलपा गाव असं पण छोटं आहे ते. तिथं किती घरं आहेत ऋषी? किती घरं आहेत तिथं? 1000 घरं आहेत. मतदान किती आहे तिथं? 800 आणि 1000 घरं आणि 800 मतदान का? कस काय? काय मतदान नाही ना. हे शेरा कोण बोललं ना, अलीकडचा शेरा कोण बोललं ना? काजू शेरा बोल ना. शेरा ते हे आपला शेरा. काय नाव आहे तू? ऋषिकेश शेरा. बदाम. तर मग कोलपा गावामध्ये 1000 घरं, 800 मतदान आहेत. काऊन की काही जण मतदान करत नाहीत. म्हणून आज पाऊस पडला होता. तर ओमदादांनी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं की आपण कैऱ्या वेचायला गेलतो. तर आपण कैऱ्या खूप मोठ्या आणल्या आता, ज्या की आता घरात येतात. आपण घरात नंतर दाखवूया तुम्हाला. तर आपण आज पाऊस झाला खूप. तर आमच्या इकडे जास्त नाही, कम से कम 10 ते 15 मिनिटाचा पाऊस झाला. आणि जे आमच्याकडे मोबाईल चार्जिंगला लावायले तर कोलप्यामध्ये एकाच घरी 5 मोबाईल आहेत. पण बोल्ड एकच आहे, ज्याच्यामध्ये की एकूण एकाचे मेडिकल आहे ना. पाय ना वायरिंग किती येतं. जागोजागी बोल्ड पाहिजे. मग काय जाळून टाकायचं काय? मेडिकल काय गोळ्या द्यायला घे ना, तू देतो तुला. तर आपल्याच प्राणी म्हणजे आपल्या कुत्र्याला लागलं होतं, पप्पीला. तर ओमदादांनी तिला औषध दिले. तर ओमदादा सांगा कोणते औषध व इंजेक्शन गोळ्या दिल्या तिला. ओमदादा सांगा तुम्हाला. आमची पप्पी आहे छोटं पोमिलियन डॉग, तुम्ही पाहिला असेल आमच्या ब्लॉग किंवा शॉर्ट्समध्ये. तर त्याला सकाळी थोडासा मार लागला होता. ती बाहेर फिरायला गेली होती, तर मोठ्या कुत्र्याने तिला थोडंसं मारलं होतं. तर तिला इथं पोटाच्या खाली थोडंसं 1 इंच चिरलेला आहे, जखम झालेली आहे. आणि खाली पायाला पण तिला लागलेलं आहे. तर तिला आम्ही सिप्लाडाईन ऑइंटमेंट लावलेला आहे आणि क्लॅवम वगैरे सिरप दिलेला आहे आणि अँटी रॅबीज इंजेक्शन दिलेलं आहे आणि एक TTचं इंजेक्शन पण दिलेलं आहे. कारण जे बाहेरचे डॉग असतात ते गावातले मोकार डॉग होते, त्याच्यामुळं तिला इन्फेक्शन न होण्यासाठी आम्ही अँटी रॅबीज आणि TTचं इंजेक्शन दिलेलं आहे. आणि सिरप पण चालू आहे, अँटीबायोटिक आणि ऑइंटमेंट पण चालू आहे जखम भरण्यासाठी. तर एवढं आम्ही दिलेलं आहे. बाकीचा रुद्राचा ब्लॉग आहे, रुद्रा बोलू. तर तुम्हाला सांगितलं, ओमदादा म्हणला आपण एवढं पप्पीला दिलं. तर ओमदादा सांगेन किती दिवसात राहील. ओमदादा हे किती दिवसात राहू शकते बरं आता आपण ते त्याला दिले ते? 3 ते 4 दिवसामध्ये तिला फरक पडणार आहे. कारण अँटीबायोटिक सिरप चालू आहे, त्यामुळे तिची जखम खूप फास्ट भरते. आणि ऑइंटमेंट पण चालू आहे सिप्लाडाईन, आणि त्याच्यावरती टर्मरिक म्हणजे हळद पण आपण टाकत आहेत. तर 4-5 दिवसामध्ये तिची जखम भरून जाईल. तर आपला मामा आलेला आहे, म्हणजेच की भैया शेठ. काल दिवसभर गाडी चालवली भैया शेठनं. आम्ही शेगावला गेलतो. काल ओमदादा नव्हता संग.
नाही तर भैया शेठचा पण एक मोठा ब्लॉग बनवला असता. लय भाषण सांगू लागला काल आम्हाला. इकून शेगाव आहे, इकून मलकापूर आहे, इकून सुलतानपूर आहे आणि काल तिकडं लोणारकड तिकडं डिझेलची सध्या कमी आहे खूप. तर आता भैया मामानं कसं डिझेल मागितलं, त्याचे किती मित्र होते आता ते त्याला माहीत. म्हणजे आता आमचे हाल तुम्हाला सांगितले नाही पाहिजे. जे जे शेगावला आले ते रामनवमीला त्यालाच माहिती आहे कसं असतंय. मग आमचा भैया मामा बोलला ना आता तुम्हाला थोडा. कसं होतं डिझेलचं? तू होता ना सोबत? सांग ना जरसं. छान होतं भेटलं ना 1000 रुपये सगळ्या पंपावर. टाकी फुल करून घेतली ना आपण. किती वेळ थांबावं लागलं? 10 मिनिटं टाकी फुल केली आपल्या पाहुण्याच्या पंपावर. पाहुण्याने फोन केला आणि पाहुण्याने आपल्याला टाकी भरून दिली आणि पूर्ण आपल्या सोबतच्या टाक्या भरून दिली. तर अशा प्रकारे आपण तिथं टाक्या फुल करून घेतल्या. तर काल शेगावमध्ये रामनवमीचा खूप गर्दा होता. लक्षातच नाही ते आमच्या पाहुण्याचा पंप होता. तर संध्याकाळ आधीच्या टाक्या फुल करून दिल्या जाताना फोन केला मी आलं ते फुल करून देतात जातानीच किती बोललं. तर दादानं सांगितलेलं आहे आपल्याला की सगळं राहून जाईल. भैया मामांना डिझेलची कमतरता सांगितलेली आहे. तर आपण मधल्या कैऱ्या बघूया. नंतर केल्या येथेच कैऱ्या ठेवलेल्या आहेत. पाहू शकता खूप साऱ्या कैऱ्या पडलेल्या होत्या आपल्या. आणि हा आमचा रावणराव आहे. अक्का याचं नाव काय आहे? रावणराव आहे आमचा. पाहू शकता खूप येतो या रावणराव मामा. गाईच लुक पाहू शकता. पाऊस पडलाय, थोडं ओलं झालंय. रोड कोरडा झाला ना, काऊन की 10 ते 15 मिनिटाचा पाऊस होता. तसं एवढं कसं होईन बरं का. तर हे आता काही अंधारामुळे दिसत नाहीये. तर हे शिवाजी महाराजाचा पुतळा आहे, ते धुवून निघलाय. तर हे आहेत मला चिडवायले तर. आणि ही आपली स्विफ्ट कार आहे जी की धुवून निघली, जिला धुवायचं होतं. आणि हे आपले कुत्रे आहेत. यांना नाही लागलं बरं का, यांना नाही लागलं. हा मला लाड घालत आहे. यांना नाही लागलं जास्त. तर हे पाहू आपले कुत्रे येते. हे आपलं दुकान आहे. दुकानाचं जास्त नुकसान नाही झालं म्हणजे, काऊन की दुकानात असते ना, आम्ही कुरकुरे ते ठेवून दिले ते सर्व मधात पाऊस येण्याच्या आधीच. तर आपलं हे जे दुकान आहे ना, इथे तुम्हाला आता आम्ही मागच्या याच्यामध्ये आम्ही कोल्ड्रिंक्स नव्हत्या आणल्या, पण या बारीस आम्ही 50पासून 100पर्यंत 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 110, 120, 125, 200, 150, 400 असे आणलेले आहेत. व सर्व आणलेले आहे आम्ही. आजच आम्ही काय मुरकुल घेतलेले आहेत. घरगुती मुरकुल बनवतो, पॅकिंग करतो आम्ही. हो, आमच्या इथं हे काळा मसाला आहे, प्युअर काळा मसाला आहे. ते की घरगुती आहे पण वरच आहे. आम्ही त्या भरणीमध्ये भरला आहे. तर आज आपली पप्पी, आई पप्पी कुठे आहे? बोलो पप्पीला. तिला कोण मारलं ग? कस काय? मग आता तिचं राहीन का? मग आता ती जेवली? जेवण करायली. मग नंतर तू औषध दे तिला. माझी बहीण बसली होती, आईच्या आणि बहिणीच्या गप्पा सुरू होत्या. तर आपलं हे कुत्रा आहे जो की बाहेरचा आहे पण मला लाड घालतो. तर आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया पुढच्या ब्लॉगला.